नमस्कार मंडळी, मनकथास्तू या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. या चॅनलवर मी स्वतः लिहिलेल्या कथा, कादंबरी आणि कविता यांचं वाचन करणार आहे. भावनिक, कौटुंबिक, बौद्धिक, मानसिक आणि आजच्या युगातल्या या कथा मनोरंजनात्मक असणार आहेतच, पण तेवढ्याच त्या मनाला भिडतील आणि त्यातून बोधच मिळेल अशाच असणार आहेत. कथा आपल्याला निश्चितच आवडणार याबद्दल दुमत नाहीच, पण त्या नक्की आवडतायत ना याचं कन्फर्मेशन मात्र कमेंटद्वारे जरूर कळवत चला. लिखाणाच्या या पूर्ण प्रोसेसमध्ये कमेंट वाचणं हा सगळ्यात जास्त आनंददायी अनुभव असतो. आपल्या कामाची ती पोचपावती असते. म्हणूनच जरूर जरूर कमेंट करत चला, ही एक नम्र विनंती. चॅनल नवीन आहे, ते ग्रो व्हायला आपल्या सपोर्टची नितांत आवश्यकता आहे. तेव्हा लाईक, शेअर, हाईप, सबस्क्राईब सुद्धा जरूर करा. या नवीन चॅनलवर आज पहिलीच कथा अपलोड करतेय. पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे बऱ्याच लोकांना माझ्या कथांबद्दल, कादंबरींबद्दल आणि माझ्याबद्दल सुद्धा फार माहिती नाही. कथास्तूवर कथा अपलोड करत होते तेव्हा काही नवीन सबस्क्रायबर्सनी आपलं शिक्षण, व्यवसाय याबद्दल थोडी माहिती कळवा असं काही कमेंटद्वारे कळवलं. म्हणून माझा थोडक्यात परिचय देते. मी मंजिरी कारेकर, मुंबई इथे राहते. माझं शिक्षण मास्टर्स इन सायकोलॉजी, मास्टर्स इन एज्युकेशन, मास्टर्स इन मराठी आणि मास्टर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन स्पेशलायझेशन HR असं आहे. सुरुवातीची काही वर्ष मी एका कंपनीत एक्सपोर्ट्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केलं. त्यानंतर मात्र मी शिक्षण क्षेत्राकडे वळले. BEd MAd कंप्लीट केलं आणि तेव्हापासून 2019 पर्यंत कॉलेजमध्ये सायकोलॉजी, इकॉनॉमिक्स आणि सोशोलॉजी हे विषय शिकवत होते. लिखाणाची, काउन्सिलिंगची आणि मोटिवेशनल स्पीकिंगची मला खूप आवड आहे. कोविड नंतर मात्र मी या क्षेत्राकडे वळायचं ठरवलं. सध्या या तिन्ही गोष्टी मी मनापासून एन्जॉय करतेय. अर्थात शिकणं आणि शिकवणं त्याबरोबर चालूच आहे. विज्ञान आणि अध्यात्म या दोन्हीचा अभ्यास मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून कसा करता येईल, तसंच लॉ ऑफ अट्रॅक्शन, लॉ ऑफ व्हायब्रेशन यामागे काही सायन्स आहे का, आणि असेलच तर मानसशास्त्राशी त्याचा काय संबंध आहे, अज्ञात मन म्हणजेच सबकॉन्शियस माइंड किती पॉवरफुल आहे आणि त्याच्या असीमित शक्तीचा आपल्या रोजच्या आयुष्यात आपण कसा फायदा करून घेऊ शकतो यावरही माझा अभ्यास चालू आहे. त्यासंबंधीचे व्हिडिओ सुद्धा आपल्या माइंड स्टेशन या चॅनलवर लवकर येतीलच. या सगळ्या प्रोसेसमध्ये स्वतःत बदल घडवून आणण्यासाठी मेडिटेशन, सोहम हंसा ध्यान, सप्तचक्र हिलिंग, EFT आणि न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग याचा देखील अभ्यास आणि सराव चालू आहे. खूप काही करायचंय, खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्या प्रवासावरची मनकथास्तू ही एक छोटीशी पायरी. तुमचं प्रेम, आशीर्वाद, पाठिंबा आणि शुभेच्छा मनकथास्तूवर कायमच असू देत. सध्या माझ्याबद्दल सांगण्यासारखं एवढंच. आता तुमचा फार वेळ घेत नाही. चला आजच्या कथेला सुरुवात करूया. कथेचं नाव आहे तरंग. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. स्वप्नीलने घड्याळात पाहिलं. 8 वाजून गेले होते. आज खरं तर त्याला 7:45लाच निघायचं होतं. आज एक महत्वाची मीटिंग होती. सगळ्यात आधी डायरेक्टर साहेबांबरोबर बसून पॉइंट डिस्कस करायचे होते आणि मगच ती मीटिंग घ्यायची होती. समोरची पार्टी तशी मोठी होती. ही डील फायनल झाली असती तर कंपनीला खूप मोठा फायदा होणार होता. डायरेक्टर साहेबांनी विश्वास टाकून प्रेझेंटेशन करायची आणि मीटिंग घ्यायची जबाबदारी स्वप्नीलवर टाकली होती. गेले 15 दिवस तो त्या प्रेझेंटेशनवर काम करत होता. सगळं अगदी जुळून आलं होतं. कालपासूनच त्याने क्रांतीला सांगून ठेवलं होतं, मला अजिबात डिस्टर्ब करू नकोस. या प्रेझेंटेशनसाठी माझं मन शांत असणं जरूर आहे. मला प्रेझेंटेशनची तयारी करायची आहे. पण प्रत्येक वेळेस गोष्टी आपल्या मनासारख्या थोडीच घडतात. संध्याकाळी क्रांती मैत्रिणीच्या वाढदिवसाला म्हणून गेली होती. छोट्या विहंगाला घेऊनच जाणार होती,
पण तोच यायला तयार नाही. म्हणून मग थोडा वेळ मित्रांबरोबर खाली खेळ, मी पटकन जाऊन येते असं म्हणून ती निघाली. आणि नेमकं मुलांबरोबर खेळताना विहंग पडला. त्याला बरंच लागलं. रडत रडत त्याने आईला फोन केला. क्रांती तिथून निघाली. पाहते तर काय, विहंगला बरंच लागलं होतं. आता त्याला डॉक्टरकडे घेऊन जाणं जरुरी होतं. तो इतका रडत होता की तिला एकटीला आवरणं शक्य होईना. शेवटी मग तिने स्वप्नीलला फोन करून सांगितलं. तो ऑफिसमधून घरीच येत होता. खरं तर आज ऑफिसमधून तो लवकर निघाला होता. त्याचं कारण त्याला प्रेझेंटेशनची तयारी करायची होती. पण क्रांतीचा फोन आला पाहून त्याचा सगळा मूडच गेला. पण घरच्या जबाबदाऱ्या सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या हे तो जाणून होता. तो चटकन घरी आला. विहंगला डॉक्टरकडे नेऊन आणलं. सगळं स्थिर स्थावर होतंय असं पाहून मग स्वप्नीलने लॅपटॉप काढला. प्रेझेंटेशनची तयारी सुरू करणार तेवढ्यात त्याच्या आईचा फोन आला. तो आईला सांगणारच होता की आई, तुला मी उद्या फोन करतो. पण त्याआधीच आईने बोलायला सुरुवात केली. स्वप्नील, अरे बाळा, पावसाळ्याच्या आधी घराची थोडी डागडुजी करून घ्यायला हवी रे. घर नुसतं बांधून ठेवलंयस, पण त्याची काळजी घ्यायला नको का रे? इथे गावात माकडं वानरं येतात, सगळी कौलं मोडून जातात. शिवाय समोर हातपंप सुद्धा लावायचाय, मोटरने झाडांना पाणी द्यायचंय असं बाबा म्हणत होते. त्याचाही वेगळा खर्च असेल. अंदाजे 4 ते 5 लाखांपर्यंत खर्च जाईल. बाबा रे, लवकरात लवकर पैसे पाठवायची व्यवस्था करशील का? हे बघ, टेन्शन घेऊ नकोस, पण सत्य परिस्थिती काय आहे हे तुला माहीत हवी म्हणून फोन केला. आई म्हणाली. बरं, ठीक आहे. यापेक्षा जास्त स्वप्नील काही बोलला नाही. पण खरं तर त्याला सगळ्या गोष्टींचा त्रास होत होता. 4 ते 5 लाख खायची गोष्ट नाही. नुकतंच घर बांधायला काढलं तेव्हा 15-20 लाख खर्च झालाच होता. सगळा बँक बॅलन्स संपवला. आई बाबांना गावी राहायची इच्छा होती म्हणून त्यांच्यासाठी घरात सगळ्या अत्याधुनिक सोयी करून घेतल्या. पण हे खर्च संपतच नाहीत. त्याचा सगळं मोटिवेशन, उत्साह कमी होत चालला होता. कॉन्फिडन्स लूज होत चालला होता. आता तर वेळ पण कमी होता. काम भरपूर होतं. त्याने लॅपटॉप बाहेर काढला. प्रेझेंटेशनचं काम सुरू केलं. पण सकाळपासून झालेल्या धावपळीमुळे त्याला खूप थकायला झालं होतं. कामात लक्ष लागत नव्हतं. डोळ्यावर सारखी झापड येत होती. शेवटी त्याने उठून कॉफी घेतली. पण त्याचाही विशेष फरक पडला नाही. आज खरंच खूपच वैताग आला होता. तरीही टेबलवर लॅपटॉप घेऊन तो कसा बसा बसून राहिला. तेवढ्यातच डुलकी लागली. आता थोडा वेळ झोपून पुन्हा काम करू असा त्याने विचार केला. पण खुर्चीवर बसल्या जागीच तो कसा काय एवढा गाढ झोपून गेला त्याचं त्याला कळलं नाही. उठला तेव्हा 6 वाजले होते. तो खडबडून जागा झाला. आता प्रेझेंटेशनची तयारी कशी करायची आणि कधी करायची या विचारानेच त्याला भयंकर टेन्शन येऊ लागलं. ऑफिसमध्ये येणारी पार्टी मोठी आहे. बोलण्यामध्ये काही चूक झाली तर आपल्या नोकरीवर बेतेल याचं सुद्धा टेन्शन लागून राहिलं. त्या लोकांसमोर आता आपण बोलू शकू की नाही ही भीती वाटत राहिली. त्याने कसं बसं प्रेझेंटेशन एकदा पाहून घेतलं. लॅपटॉप बंद केला, उठला आणि तयारी करायला गेला. अजून चहा कसा आला नाही म्हणून पाहायला किचनमध्ये गेला तर जे पाहिलं त्याने आणखीनच डोकं फिरलं. क्रांतीची तब्येत अचानक बिघडली होती. ती कशीबशी उठली होती खरी, चहा केला होता. ती म्हणाली, स्वप्नील, आज ब्रेड बटरच खाऊन जा, मला बरं वाटत नाहीये. तिची अवस्था पाहून तो अधिकच हवालदिल झाला. अगं क्रांती, आज मला खूप महत्वाची मीटिंग आहे. मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन देऊ का? तुला जाता येईल का? त्याने विचारलं. खरोखरच आजची मीटिंग टाळता येण्यासारखी नव्हती. त्याच्या नोकरीचा प्रश्न होता. असू देत रे, मला एकटीला झेपायचं नाही. संध्याकाळी तू आलास की मग जाऊ आपण दोघं, ती म्हणाली. त्याला गिल्टी पण वाटत होतं, वाईट पण वाटत होतं. एकीकडे विहंग मार लागल्यामुळे झोपून होता, दुसरीकडे आता क्रांतीची सुद्धा तब्येत ठीक नव्हती, तिसरीकडे त्याचं प्रेझेंटेशन नीट झालं नव्हतं.
कसा बसा त्याने कुकर लावून घेतला. क्रांती, वरण भात खाऊन घे, क्रोसिन घे आणि झोपून जा. मी थोड्या वेळाने फोन करेन तुला. येऊ मी? असं म्हणत त्याने तयारी करायला सुरुवात केली. चहा घेता घेता नेमका तो कपड्यांवर सांडला. इस्त्रीचे चांगले कपडे खराब झाले. आता तर वैताग आला होता. त्याने कसे बसे कपडे बदलले, फाईल घेतली, लॅपटॉप घेतला, देवाला नमस्कार केला आणि तो गाडीत बसला. आतून खूप भीती वाटत होती. एवढ्या लोकांसमोर प्रेझेंटेशन द्यायचं आणि आपली काहीच तयारी नाही. कसं होणार? त्यात बराच उशीर झाला होता. गाडीत ठेवलेल्या समोरच्या स्वामी समर्थांच्या मूर्तीकडे त्याने एकदा नजर टाकली. स्वामी, आज खरोखरच पाठीशी उभे राहा. सगळं तुमच्यावर सोपवतोय. तुम्हीच काय ते पाहून घ्या. कधी कधी गोष्टी आपल्या हातात राहत नाहीत, तेव्हा त्या परमेश्वरी शक्तीवर सोडून द्यायच्या असतात. सगळं त्याला कळत होतं, पण परिस्थिती अधिकाधिक कठीण परीक्षा घेत होती. ड्राईव्ह करत असताना कुणीतरी ग्रे कलरच्या गाडीवाला माणूस ह्याची गाडी सारखी ओव्हरटेक करत होता. कारण नसताना हॉर्न उगीच वाजवत होता. कधी गाडीचा स्पीड वाढवत होता, कधी उगीच कमी करत होता. त्याच्यामुळे स्वप्नीलला नीट ड्राईव्ह सुद्धा करता येत नव्हतं. गाडीतून उतरून त्याला चांगल्या 2-4 शिव्या द्याव्या असं स्वप्नीलला वाटलं, पण आज तेवढी सुद्धा शक्ती उरली नव्हती. आधीच उशीर झाला होता, तेव्हा आज निदान ट्रॅफिक तरी लागायला नको असा विचार मनात आला. पण नेमकं ट्रॅफिक लागलं. गाड्यांचं हॉर्न वाजवणं चालूच होतं. हॉर्नच्या त्या कर्कश आवाजाने कान अगदी किटले होते. तेवढ्यात त्याच्या डाव्या बाजूच्या काचेवर कुणीतरी नॉक केलं. गाड्यांमधून वाट काढत नेहमी येतो तसा छोटू सोनचाफ्याचे हार घेऊन आला होता. घ्या साहेब, हार घ्या, तो म्हणाला. अरे छोटू, नको मला. आज माझ्याकडे सुट्टे पैसे सुद्धा नाही. आज खरंच नको रे. आधीच खूप उशीर झालाय मला. आज नको हा. एवढं बोलेपर्यंत ट्रॅफिक सुटलं. स्वप्नीलला थोडं बरं वाटलं, पण आज छोटूने खिडकी अडवून ठेवली होती. साहेब, आज तुम्ही हार ठेवाच. आज मला पैसे नकोत. तुम्ही रोज माझ्याकडून हार फुलं घेता. आज तुमच्या गाडीतल्या स्वामींना माझ्याकडून हार. असं म्हणत त्याने जबरदस्तीने हार स्वप्नीलच्या हातात दिला. आता कुठून तरी पैसे शोधून देणं भागच होतं. म्हणून स्वप्नीलने खिसे चाचपडले, पण पैसे सुद्धा मिळत नव्हते. आज छोटू सुद्धा पैशांच्या अपेक्षेने तिथे थांबलाच नाही. असू देत ना साहेब, आज नकोत पैसे मला, असं म्हणत तो निघून गेला. अगदी 5-10 सेकंदांचा उशीर झाला म्हणून मागून लोक सारखे हॉर्न वाजवत होते. अरे हो रे, निघतोय, असं म्हणत मग स्वप्नीलने गाडी सुरू केली आणि अगदी सिग्नल लागू नये असं वाटत असतानाच तो वेगाने पुढे आला, पण सिग्नल लागलाच. अरे यार, हा छोटू पण ना. हार देण्यासाठी गाडी थांबवली नसती तर पुढे जाऊ शकलो असतो आपण आणि हा सिग्नल टाळता आला असता. गाडी पुढे निघून गेली असती. तो एवढा विचार करेपर्यंत समोर कसला तरी आवाज झाला. लोकांची गडबड सुरू झाली. ट्रॅफिक पोलिसांची पळापळ सुरू झाली. लोकांची गर्दी झाली. अरे काय झालं, काय झालं, असं म्हणत लोक इथे तिथे धावू लागले. स्वप्नील सुद्धा गाडीतून वाकून वाकून पाहू लागला. पुन्हा एकदा ट्रॅफिक झालं होतं. लोक उतरून उतरून पाहत होते. कुणीतरी पुढे जाऊन आलेला माणूस म्हणाला, अरे एका डंपरने एका 4 व्हीलरला पार चिरडून टाकलं. ग्रे कलरची नॅनो गाडी होती. ते ऐकून स्वप्नीलच्या काळजात एकदम धस्सच झालं. त्याला ती ग्रे कलरची गाडी आठवली. ती नॅनो आपल्या समोरच होती. आतला ड्रायव्हर बऱ्यापैकी रफ ड्रायव्हिंग करत होता. 1-2दा त्याने आपल्याला ओव्हरटेक पण केलं. कसली घाई लागलीये रे, असं आपण तेव्हा म्हणालो होतो. अगदी 5-10 सेकंद फरक पडला. जर आपणही त्याच्या मागे गेलो असतो तर त्या अपघातात सापडलो असतो. बाप रे, विचारानेच त्याला कसं तरी झालं. छोटूने गाडी थांबवली, आपण हार घेतला म्हणून कदाचित आपला जीव वाचला. कदाचित नाही, निश्चितपणे त्यानेच. त्याच कारणामुळे आपला जीव वाचला असणार. त्याची नजर समोरच्या स्वामी समर्थांच्या मूर्तीकडे गेली. समोर असलेल्या दैवी शक्तीचा त्याला अनुभव आला. रोज आपण निस्वार्थपणे छोटूकडून त्याला मदत व्हावी म्हणून हार फुलं जास्तीचे विकत घेतो. कधी कधी तीच फुलं वॉचमनला, शेजारच्यांना अशीच देऊन टाकतो.
तेच सत्कृत्य आज कामी आलं असेल का? आज त्याच्यामुळेच आपला प्राण वाचला होता? एवढं मात्र नक्की, केवढी मोठी गोष्ट घडून गेली होती. नव्हे नव्हे घडायची राहिली होती. त्याचा जीव वाचला होता. प्रेझेंटेशनची भीती आता मागे पडली होती. मृत्यूपुढे ती भीती काहीच नव्हती. आयुष्य मिळालं, सगळं पुन्हा नव्याने उभं करता येईल. आता जे काही होईल ते होईल. अचानकपणे कुठून तरी त्याला कॉन्फिडन्स आला. खरं तर ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाहीत त्या आपल्या मेंदूत सुद्धा फार वेळ नको. आता जो प्रसंग, जो क्षण समोर येईल त्याला सुचेल तसं समोर जायचं. भूतकाळाचं दुःख आणि भविष्यकाळाची चिंता दोन्ही सोडून दिलं तर आयुष्य अगदी सुंदर आणि हलकं होऊन जातं. तो ऑफिसमध्ये आला. सीटवर जाऊन बसला. शांतपणेच लॅपटॉप उघडला. पिऊन काकांकडे एक कॉफी आणि पाण्याची बाटली भरून मागितली. त्यांनाच विचारलं, डायरेक्टर साहेब आले आहेत का रे? आणि ज्यांच्याबरोबर मीटिंग आहेत ती मंडळी आली आहेत का? नाही साहेब, अजून कुणी आलेलं नाही, असं म्हणत पिऊन काकांनी पाण्याची बाटली उचलली आणि ते निघून गेले. स्वप्नीलला जरा आश्चर्य वाटलं. डायरेक्टर साहेबांच्या केबिनकडे तो जाणार तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. डायरेक्टर साहेबांचाच फोन होता. त्याने पटकन फोन उचलला. स्वप्नील, अरे मला आणि आपल्या गेस्टना थोडा लेट होणार आहे. इनफॅक्ट आपले क्लायंट माझ्याच गाडीत आहेत. इथे एक ॲक्सिडेंट झाला, त्यामुळे खूप ट्रॅफिक लागलं इथे. एक 10-15 मिनिटात येतो आम्ही, मग आपण मीटिंग सुरू करू, ते म्हणाले. ओके सर, असं म्हणत त्याने झटपट लॅपटॉप उघडला. भराभर सगळे पॉइंट बघून घेतले. पुन्हा एकदा मनोमन स्वामींना नमस्कार केला आणि तो मीटिंगसाठी तयार झाला. आपण जे करतोय त्यावर विश्वास ठेवायचा. आपल्या कामावर प्रेम करायचं. बाकी सगळं देवावर सोपवून द्यायचं. मनाशीच तो पुटपुटला. 10-15 मिनिटांनंतर डायरेक्टर साहेब क्लायंट्सना घेऊन आले. तोपर्यंत मीटिंग रूममध्ये स्वप्नील अगदी छान सेट झाला होता. कोणतंही टेन्शन न घेता त्याने प्रेझेंटेशन अतिशय छान पद्धतीने मांडलं. डायरेक्टर साहेबांबरोबर क्लायंट सुद्धा खुश झाले. त्यांनी मोठी ऑर्डर देऊन टाकली. त्यांच्या कंपनीने स्वप्नीलच्या कंपनीबरोबर 10 वर्षांचा करार सुद्धा केला. ज्या कंपनीबरोबर डील झालं होतं ती मोठी कंपनी होती. 10 वर्षांसाठीचा करार झाला होता म्हणून सगळेच खुश झाले. ऑर्डर वेळेवर पूर्ण व्हायला हवी म्हणून आता आपल्या कंपनीला जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत, असं स्वप्नीलने डायरेक्टर साहेबांना सुचवलं. मीटिंग सक्सेसफुल झाली, ऑर्डर मिळाली म्हणून डायरेक्टर साहेब खुश होते. त्यांनी भरभरून स्वप्नीलचं कौतुक केलं. एवढ्या कमी वेळात एवढं छान प्रेझेंटेशन केलं म्हणून त्याचं भरपूर कौतुक झालं. स्वप्नील, या प्रोजेक्टचं इन्चार्ज म्हणून मी तुलाच नियुक्त करतोय. तुला जसं वाटेल तशी स्ट्रॅटेजी ठरव. जितके वर्कर ठेवायचे तेवढे वर्कर ठेव. त्यांना किती पगार द्यायचा, किती बोनस द्यायचा, सगळं विचार विनिमय करून ठरवा. या डीलमुळे आपला प्रॉफिट होणार आहे, त्यामुळे वर्कर आणि एम्प्लॉईज खुश राहिले पाहिजेत. या डीलमुळे सगळ्याच एम्प्लॉईचं काम वाढणार आहे, म्हणून कामाबरोबर त्यांची पगार वाढ सुद्धा होईल. आणि तुझं मात्र स्पेशल प्रमोशन. ऐकून स्वप्नीलला आनंद झाला. त्याने फॅक्टरी मॅनेजरवर बसून किती वर्कर लागतील याचा अंदाज घेतला. त्यांचे सेफ्टी मेजर्स काय असतील, त्यांचा पगार काय असेल, सगळं ठरवलं. जवळजवळ 100 वर्कर्सना आता जॉब मिळणार होता. शिवाय 5-6 नवीन एम्प्लॉईज कंपनीत जॉईन होणार होते. एका छोट्याशा गोष्टीमुळे, एका घटनेमुळे किती लोकांचा फायदा झाला होता. स्वप्नील सुद्धा खुश होता. कालपासून आलेली सगळी मरगळ आता दूर झाली होती. त्याने क्रांतीला फोन केला. तिच्या तब्येतीची चौकशी केली. क्रांती, मी लवकर घरी येतो, आपण डॉक्टरांकडे जाऊया, तो म्हणाला. अरे स्वप्नील, अजिबात घाई करू नकोस. दुपारी ताई भेटायला आली होती ना, ती मला डॉक्टरांकडे घेऊन गेली. डॉक्टरांनी औषध दिलं, बरी आता मी. विहंग सुद्धा बरा आहे, टीव्ही पाहतोय. क्रांतीचं बोलणं ऐकून उरलं सुरलं टेन्शन सुद्धा आता निघून गेलं होतं. संध्याकाळी गाडीतून परत येताना आज त्याची नजर त्या छोटूला शोधत होती. आज त्याच्यामुळे खूप मोठा अनर्थ टळला होता आणि सगळ्या गोष्टी अगदी छान घडल्या होत्या. त्याला फुटपाथवर छोटू दिसला. त्याने गाडी बाजूला घेतली.
छोटूला हाक मारली. अरे छोटू, इकडे ये रे जरा, तो म्हणाला. साहेब, हार संपले, तो म्हणाला. अरे हार नकोय, तू इथे ये आधी. छोटू धावत पळत गेला. काय झालं साहेब, फुलांची ऑर्डर वगैरे आहे का, त्याने विचारलं. सध्या नाही, पण हे ठेव. स्वप्नीलने खिशातली 500ची नोट काढली, त्याच्या हातात टेकवली. अरे छोटू, आज तुझ्यामुळे ना दिवस खूप छान गेला. खूप छान छान गोष्टी घडल्या. कल्पना नसतानाही खूप छान अनुभव आले. मी खूप आनंदी आज, म्हणून खास आठवणीने तुला भेटायला आलो. हे पैसे ठेव आणि याची मिठाई घे. त्या गरीब मुलाने 500 रुपयांच्या नोटेकडे पाहिलं. नको साहेब, हे फुकटचे पैसे नकोत. आज मी मिठाई खाईन, उद्या काय? फुकटचे पैसे पुरत नाहीत आणि कष्टाचे सरत नाहीत, असं माझे बाबा म्हणतात. असे उपकार करण्यापेक्षा काहीतरी काम द्या ना साहेब. गाडी पुसायचं काम द्या. सोसायटीमध्ये कुणाला फुलं हवी असतील तर त्याची ऑर्डर द्या, पण फुकटचे पैसे नकोत, असं म्हणत त्याने 500ची नोट पुन्हा स्वप्नीलकडे परत दिली. साहेब, मी प्रामाणिकपणे काम करीन. मला कामाची गरज आहे हो. माझ्या बाबांना नोकरीची गरज आहे. गेल्या महिन्याभरापासून ते घरीच आहेत. ड्रायव्हर म्हणून एकीकडे काम करत होते, पण आता त्या साहेबांची बदली झाली आणि मग बाबांची नोकरी सुटली. दुसरीकडे काम पाहतायत ते, पण मिळत नाहीये, छोटू म्हणाला. हो, अरे आमच्या कंपनीत फॅक्टरीवर काम करतील का तुझे बाबा? बोलाव त्यांना, मी बोलतो त्यांच्याशी. स्वप्नीलने असं विचारताच छोटू धावत पळत बाबांना घेऊन आला. स्वप्नीलने त्याच्या वडिलांकडे पाहिलं. त्याचे वडील सुद्धा अगदी त्या मुलासारखेच सज्जन वाटले. दादा, आमच्या फॅक्टरीत काही कामगारांची गरज आहे. तुम्ही करणार का तिथे काम? तुमच्यासाठी मी प्रयत्न करतो. पगार पण बरा आहे तिथे. ते ऐकून छोटूच्या वडिलांना आनंद झाला. हात जोडून ते म्हणाले, असं झालं ना साहेब, खूप उपकार होतील हो. पगार नाही म्हणून मुलाचं शिक्षण रखडत रखडत होतं. त्याला शिकवून खूप मोठं करायचंय. फुकटचे पैसे नकोत आम्हाला, कष्टाचे हवेत, त्याचे वडील म्हणाले. स्वप्नीलने मग छोटूच्या डोक्यावर हात ठेवला. काळजीच करू नका. आजपासून याच्या शिक्षणाचा सगळा खर्च मी उचलेन. छोटू छान शिकेल, मोठा होईल. त्याच्या स्कॉलरशिपचं पाहू आपण. तेव्हा उद्या तुम्ही मला ऑफिसमध्ये येऊन भेटा. त्याने कार्ड पुढे धरलं. मगाशी छोटूने परत दिलेली 500ची नोट त्याने पुन्हा काढली आणि छोटूच्या हातावर ठेवली. अरे बाबा, आता तरी घे. आता तर तुझ्या बाबाला नोकरी सुद्धा मिळाली ना. सगळ्यांना पेढे वाट. मग मात्र छोटूने ती नोट घेतली. तो हसला. स्वप्नील आला तो आनंदातच होता. आज कितीतरी चांगल्या गोष्टी घडल्या होत्या त्याच्या आयुष्यात आणि त्याच्यामुळे इतरांच्या आयुष्यात. रात्री जेवताना अगदी आनंदात होता. तेवढ्यात आईचा फोन वाजला. हो आई, लवकरात लवकर पैशांची व्यवस्था करेन मी, लक्षात आहे माझ्या. यावेळेस डोकं शांत ठेवत त्याने आईला उत्तर दिलं. आईने काही विचारायच्या आधीच त्याने उत्तर देऊन टाकलं होतं. म्हणून आई म्हणाली, अरे बाळा, तेच सांगायला फोन केला होता. आता पैशांची गरज नाही. कौलं आम्ही बदलून घेतो. तेवढे पैसे आहेत बाबांकडे. आणि बरं का, इथे धरणाचंच पाणी सुरू करणार आहे. पंचायतीने गल्ल्या गल्ल्यात नळ बसवायचे आदेश दिले आहेत. महिन्याभरात काम पूर्ण होईल. त्यामुळे आता तोही खर्च वाचला. तू काहीही पैसे पाठवू नकोस. सगळी व्यवस्था झाली आहे. आई म्हणाली तसं त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. बरं, पण आई काळजी घ्या. काहीही हवं असलं तर निसंकोचपणे सांगा. सुट्टीत येऊच आम्ही, असं म्हणत त्याने फोन ठेवला. रात्री झोपताना मात्र तो विचार करत राहिला. आजच्या घटनेमुळे आणि दिवसामुळे त्याच्याही मनात विचारांचे अनेक तरंग उमटत होते. तोही आज आत्मपरीक्षण करायला बसला. एखाद्या तळ्याचं पाणी किती शांत असतं नाही. आपण एखादा खडा किंवा दगड त्या शांत पाण्यावर फेकून मारतो आणि आजूबाजूला पाण्याचे किती तरंग उठतात. एका तरंगातून दुसरा तरंग, दुसऱ्यातून तिसरा. आयुष्यात सुद्धा असंच असतं. कुणाच्या तरी एका चांगल्या कृतीमुळे दुसरी चांगली कृती घडते. दुसऱ्यातून तिसरी, तिसऱ्यातून चौथी. आणि आनंदाचे, चांगुलपणाचे तरंग सगळ्यांच्याच आयुष्यावर उमटले जातात. निगेटिव्ह गोष्टीत सुद्धा पॉझिटिव्ह गोष्टी दडलेल्या असतात. त्या गोष्टी शोधायला शिकलं ना की मनाला आणि मेंदूला त्या पॉझिटिव्हिटीची सवय होते. नाहीतर समोरच्या थंडगार उसाच्या रसात सुद्धा
आनंद शोधण्याच्या आधीच एवढ्या कॅलरीज पोटात गेल्या म्हणून आपण स्ट्रेस घेऊन जगत राहतो. खरं तर बऱ्याचदा आपण गोष्टींचा बाऊ करून बसतो. जेवढं वाटतं तेवढं आयुष्य कठीण नसतंच. आपण विचारांनीच त्याला कठीण करून टाकतो. खरंच आयुष्यभर आपण छोट्या छोट्या गोष्टींचं किती टेन्शन घेत असतो. ज्या गोष्टींचा एवढा बाऊ करतो, पुढच्या दीड वर्षात त्या गोष्टीचं काडी मात्र महत्त्व उरणार नसतं. आपण हे विचार करायला हवा, ही गोष्ट पुढच्या 5 वर्षांनी मला मॅटर तरी करणार आहे का? आणि जर ती करणार नसेल तर 5 मिनिटापेक्षा त्याच्यावर जास्त वेळ घालूच नये. आपली ऊर्जा, मनाचे तरंग उगीच त्या गोष्टींसाठी बिघडवू नये. सतत मी, माझे प्रॉब्लेम, माझं आयुष्य याचा विचार करण्यापेक्षा हारवाल्या छोटूसारखे आनंदाचे तरंग आपणही दुसऱ्याच्या आयुष्यात उमटवू शकतो का याचा विचार केला तर आपल्या आयुष्यात सुद्धा आनंदाचे, समाधानाचे अनेक तरंग उमटतील. ते टिकूनही राहतील. अनेक विचार करता करता स्वप्नीलच्या मनात आणखीन एक विचार आला. उद्या आपण कुणाच्या आयुष्यावर आनंदाचे तरंग उमटवू शकतो याचा विचार करून रोज रात्री झोपून पाहावं. अगदी समाधानाची झोप लागते. त्या विचारानेच थोडंसं समीरला हसू आलं. दुसऱ्या दिवशीचं प्लॅनिंग करताना आता उद्या कुणाच्या बरं आयुष्यात आनंदाचा तरंग उमटवायचा असा विचार करतच स्वप्नील छान झोपून गेला. कितीतरी दिवसांनी आज त्याला खरी समाधानाची झोप लागणार होती.